नमस्कार शेतकरी बांधवांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न येत आहेत की आपण तूर लागवड किती अंतरावर करायला पाहिजे. जर त्याच्यात सोयाबीन लागवड करत असाल आणि तुरीचं चांगलं उत्पन्न पाहिजे असेल तर आपल्याला तूर जी आहे, मी आता एवढ्या शेतकऱ्यांकडे गेलो तर काही शेतकऱ्यांनी 6 फूट वरती लागवड केली होती, काही शेतकऱ्यांनी 2 ओळीतलं अंतर हे 7 फूट ठेवलंय, 6 फुटापर्यंत ठेवलंय. पण ज्या शेतकऱ्यांना तुरीमध्ये चांगलं उत्पादन भेटलेलं आहे त्या शेतकऱ्यांनी जोड पद्धतीने तूर लागवड केली आणि 2 ओळीतलं अंतर ज्या शेतकऱ्यांचं 9 ते 10 फुटापर्यंत आहे त्या शेतकऱ्यांना तुरीमध्ये चांगलं उत्पन्न भेटलेलं आहे. आणि त्यांनी बेड तयार केले. 2 बेडमध्ये जवळजवळ 1.5 ते 2 फुटाचं अंतर, 2 रोपातलं अंतर त्यांनी ठेवलं आणि 2 ओळीतलं अंतर हे जवळजवळ 10 फूट ठेवल्यामुळे त्यांना हवा खेळती राहिली, फांद्या चांगल्या पद्धतीने पसरल्या, शेंगा भरपूर पद्धतीने लागल्या, फळफांद्यांची संख्या वाढली आणि त्यांनी आंतरपीक हे जवळजवळ सोयाबीन घेतलं, त्याच्यामध्येही बऱ्यापैकी उत्पन्न आलं. पण ज्या शेतकऱ्यांचं 2 ओळीतलं अंतर हे जवळजवळ 9 ते 10 फुटापर्यंत होतं त्या शेतकऱ्यांना एकरी तुरीचं उत्पादन जवळजवळ 12 क्विंटलपेक्षा जास्त, म्हणजे काहींचं 14 क्विंटलपर्यंत गेलं आहे, 15 क्विंटलपर्यंत गेलं आहे, असं उत्पन्न वाढलंय. तर आपण जर तूर लागवड करत असाल आणि आंतरपीक म्हणून जर सोयाबीन घेत असाल तर 2 ओळीतलं अंतर हे जवळजवळ 9 फुटापर्यंत ठेवा, 9 ते 10 फुटापर्यंत, तर आपल्याला तुरीमध्ये चांगलं उत्पन्न निश्चितच भेटेल. धन्यवाद.